कुळात, ज्या कुटुंबात, ज्या संप्रदायात अशी पिढी जन्माला आली ज्यांनी आयुष्य भजनात घातलं, अशा कुटुंबाची, कुळाची, परंपरेची आणि अशा माणसांची सेवा माझी. अहो तुकोबार आहेत ते बोलणारे. तुकोबार आहे म्हणजे ज्या मातीहून चालवती माती विठ्ठल म्हणते, ज्या दगडाला हात लावावतो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघवतो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात मेलेला मुलगा उभा राहून टाळी वाजवतो एवढं सामर्थ्य ज्यांच्या शब्दात आहे ते तुकोबाराय म्हणतात सेवा करायची. विठेवरचा मालक ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो ते तुकोबाराय सेवा करायची म्हणतात. काय भाग्य असेल ते वैष्णवाचं. कौतुक आहे हो. लोकांना काय नावं ठेवायचे ठेवू द्या, तुम्ही परमार्थ नाही सोडायचा. जगे आवज्ञाची करावी, संबंधे सोयीची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. माऊली म्हणले मला लय आवडतं लोकांनी नावं ठेवलेलं, कारण जोपर्यंत लोक द्वेष करतायत तोपर्यंत जगाचा बाप पदरात घेतोय. लोक कौतुक करायला लागले, देव म्हणतो ह्याला लोक आहेत, आपली काही गरज नाही, त्याच्यापेक्षा देवा तू जवळ कर. लोकांनी नाकारलं तरी, कारण अनाथाचा नाथ जनार्दन. ज्याला कोणी नाही त्याला मग मला कोणी नसलेलंच बरं. नगच मला हे कामापुरते सखे सोयरे नगच. एवढा जरी सुंदर सोहळा केला भांबरे कुटुंबानं, तुम्हाला काय वाटतं अख्खी भाऊकी चांगली म्हणन? दोन चार तरी खौट बोलणारच. ते म्हणणार हा त्याचं काय असतंय, पैशाचा ओत आला कुठं तरी खर्चायचं नसतं रे दादा. हा नाही होतो. कुणी म्हणलं की नाही काय म्हणत थाट केला आणि पोराच्या वाढदिवसाला त्या शुल्लाताई पाटलाचं कीर्तन ठेवलंय म्हणा. ते म्हणणार हा ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा काय गरज आहे का, मरल ना ती ठेवणारा. मी म्हणते चांगलं नाही बोलता आलं तर माणसाने शांत राहा. खरंच विनंती माझी, नको रे. निंदा सगळ्यात मोठं पाप आहे. ब्रह्महत्येचं पाप लागतं निंदेने. निंदकाचे घर असावे. लोकांनी करणं म्हणजे आपलं पुण्य, आपण करणं म्हणजे पाप आहे. लोकांना करणं, लोक आहेत ते. गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, काही केली तरी म्हणतात बापरे यांनी बरी केली. आता कसं जगायचं महाराज? लोक आहेत ते. लोकांच्या मनावर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. माहिती माझी विनंती आहे, लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं नेलेली बी सांगायची नाही महाराज. कारण आणलेली स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळती, कारण जातीच ह्यांच्या नजरेमुळं. तुम्हाला कसं सांगू, लय अवघड आहे मग. पण हा जो कीर्तन सोहळा आहे ना, हा समाजासाठी किंवा वैभव आहे हे दाखवण्यासाठी नाही. हा जो कीर्तन सोहळा आहे ना, त्या यशच्या वृद्धिंगत आयुष्यासाठी आहे की जगाच्या मालकाचा आशीर्वाद त्याला मिळावा, नामचिंतनाच्या अधिकारावर त्याचं आयुष्य प्रफुल्लित व्हावं. आणि हा विश्वास तर संतांनी दिलाय. ज्यामुखी निधान पांडुरंग नामा म्हणे तया, ज्याच्या मुखात अगदीकपणे नकळत निदान म्हणजे कमीत कमी निदान एवढं तरी असं म्हणतो की नाही आपण, कमीत कमी मुखात देवाचं नाव जरी आलं, कानावर देवाचं नाव जरी पडलं तरी त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. नामदेवरायांची वाच्यता आहे हा सोहळा त्याच्यासाठी आहे. आणि ती गोड नियोजन केलंय. एकतर पावसाची प्रतिकूल परिस्थिती होती, मग पडतोय की याच्या हिशोबाने. पण देव परीक्षा बघतो. देव लय भारी. देव निस्ता आबाळ आणतो पण पाडीत नाही. आणि देवालाही विश्वास आहेच की जिथे त्याचं नाव आहे तिथे तो कसा त्रास देईल. मी एवढी फिरले म्हणजे आता एवढं या पावसाच्या वातावरणामध्ये कीर्तनं झाली ना, त्या हां पाऊस हेतून गाव आहे आपलं, हां गावाचं नाव वागळे. हां तरीच म्हणलं पत्रिकेवर डबल पट्टी कशी मारली, आधी वागळे असेल ना, ती खाली पट्टी नाही का मारली, ती काय पट्टी त्याच्यामुळेच मारावी लागली. असं द्या हरकत नाही. इथून 7 किलोमीटर वागळे गाव आहे, तिथून हे नामपूरमध्ये करायचं. विधी लिखित असावं, इथेच व्हावं अशी देवाची इच्छा असावी, व्हावं ही देवाची इच्छा असावी म्हणून ते झालं. खरं निर्विघ्न पार पडतं हे काय कमी आहे. अहो तुम्हाला सांगते, आपल्याच धरणगाव जळगाव जिल्ह्यामध्येच इतका पाऊस पडत होता कीर्तनात, तरी त्यांची इतकी हट्ट होती कीर्तन करायचंच बाबा. हां कुठले त्याच्यानंतर बी आत्ता हो 8 दिवसापूर्वी महाराज आत्ता या इतकं आपल्या आत्ताच्या पावसाच्या याच्यामध्ये पण लय हट्टी माणसं नाही म्हणले करायचंच. व्यासपीठावर गेल्यावर पाऊस बंद झाला आणि ज्ञानेश्वरी माऊल्या म्हणल्या पडायला लागला. देव बी लय संयम देतो. देव आहे. मी विश्वासानं सांगते ना, मी या व्यासपीठावर आहे पांडुरंग परमात्म्याकडे हात करून सांगते, देव खरंच खूप साथ देतो. एकही कीर्तन माझं पावसामुळं कधी कॅन्सल झालं नाही. हां कसं कीर्तनाच्या आधी जर लोकांनी अविश्वास दाखवला नाही त्या पाऊस पडतोय कॅन्सल करा तर होतं, पण तिथं गेल्यावर पावसामुळं माघारी यावं लागलं अशी शक्यता फार कमी. तो विश्वास माझा काय माहित आहे, कारण मला माहित आहे
देवाच्या नामात एवढी ताकद आहे ना, वरुण राजा सुद्धा देवाच्या नामाच्या विरोधात कधी जाऊ शकत नाही, सामर्थ्यवंतच तो थांबतो. खूप ताकद, मी प्रामाणिकपणे सांगते, खूप ताकद. एका वाक्यात सांगते. माणसं म्हणतात देवाचं नाव काय देतं? माऊली, देवाचं नाव देव करतं. अजून काय हवंय तुम्हाला? देव पहावया गेलो तेथे या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. आम्हातया परस्परे एका नामाचीच अंतरे. अजून काय हवंय देवा? फक्त भजन करता आलं पाहिजे. दोन्ही हात. अहो सांगितलं त्याचा काहीतरी फायदा घ्या ना. हां, मला माहीत तुम्हाला थंडी वाजते, पण हात दोन्ही वर कर प्रेमाने. घेतले ताठ हात वर म्हणजे मला काळजी नाही, मला भय नाही, मी निश्चिंत आहे परमार्थ करायला. जरा आकुड हात म्हणजे मी जरा गुंतलेला आहे, मी जिंदगीत भरपूर कोटाणे केल्यात. खाली हात म्हणजे मला गरजच नाही देवाची, मी माझं मी बघून घेईन कसं आहे तसं. प्रेमाने दोन्ही. वा. लक्ष्मी शारंग थर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रखवाई पांडुरंगा राधा गोविंद रखवाई पांडुरंगा. हरि बोल. राधा गोविंद रखवाई पांडुरंगा 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 राधा गोविंद रखवाई पांडुरंगा. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंद लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रखवाई पांडुरंगा राधा गोविंद रखवाई रखवाई पांडुरंगा हो राधा गोविंद रखवाई पांडुरंगा. खाली कोणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. एणवे असं द्या, घेतले ते घ्या. तुम्ही कुठं ऐकायला बसले? तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. तुम्हाला म्हणलं ना, प्रसिद्धीवर आहे रे सगळं. कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. ताकद माणसात नसते. असं पंढरीच्या वाळवंटात गेल्यावर पांडुरंग प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही, भावना बघूनच देतो. उच्च नीच काही तिष्ठे भाव भक्ती भरला घनदाट सर्वाघटी राम सूर्यप्रकाशक. हे एकदा कळलं तरी माझ्या देवा, अशा व्यक्तिमत्वाची सेवा मला करता यावी. पत्रात एवढंच दान दे देवा, मुखात तुझं नाम असावं आणि ज्यांच्या मुखात तुझं नाव आहे त्यांच्या चरणाशी माझं मस्तक असावं. एवढी कृतज्ञता ठेवलीस ना, परिपूर्ण आहे मी. फक्त भजन. विठोबा रखुमाई अखंडितपणे यश अनिल भांबरे याच्या
अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त पूर्ण भामरे कुटुंबियाच्या माध्यमातून रासदादा असतील, त्यांचे वडील ललितदादा असतील, या सगळ्यांच्या संयोजन आयोजनातून खरंच कौतुक आहे. अहो, मुलाच्या वाढदिवसाला कीर्तन करावं हा विचार येणं ही सुद्धा तुमच्या संस्कारांची पावतीच आहे की तुम्हाला हा विचार सुद्धा आला की हा कीर्तन सोहळा करावा. म्हणून खरंच तुमचे मनस्वी आभार. गोड नियोजन केलं, अगदी सुंदर. चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. पांडुरंग परमात्मा असंच त्या यशबळाला वृद्धिंगत करो ही माऊलींची प्रार्थना करते. तो पुढं जाऊन मोठा होईल, पैसा कमवेल, नाव कमवेल, हे तर ठीकच आहे. हां, पण तो आईबापाची जाणीव ठेवेल हा मात्र विश्वास मी तुम्हाला देऊ शकते, कारण त्याच्या वाढदिवसाला कीर्तन झालं. त्यामुळे खरंच त्याचे मनस्वी आभार. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य हरिभक्तपर्यंत मिलिंद महाराज असतील, अगदी गोड सुंदर या जळगाव जिल्ह्याचं भूषण असतील, महाराष्ट्राचं भूषण असतील. अगदी गोड सुंदर कंठ ज्यांचा आहे, जगाच्या मालकाची कृपा आहे. कंठ गोड आहे हा, हे तर भाग्य आहेच, पण आहे ना त्यांचा स्वभाव फार नम्र आहे, हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे मिलिंद महाराजांच्या अगदी वारकरी संप्रदायात माणूस नम्र असला ना वैभव मिळवतोच. मिलिंद महाराज म्हणजे अगदी नम्र स्वभाव व्यक्तिमत्व आहे, त्यांचे मनस्वी आभार. त्याचबरोबर आमचे गणेश महाराज असतील, ज्यांच्याकडनं आम्ही संपर्कही केला, अगदी गोड सुंदर पखावाज वाजवतात, त्यांच्या देखील मनस्वी आभार. त्यांच्या देखील चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा. त्याचबरोबर हेमंत महाराज, अगदी गोड सुंदर पखावाज ज्यांचं वाजवणं आहे, खूप वेळा त्यांनी माझ्या कीर्तनाला साथ केली. पांडुरंग परमात्मा ज्यांच्यावर कृपांकित आहे. त्याचबरोबर हरिभक्त परायण मयूर महाराज, अगदी गोड सुंदर. पंकज महाराज, हां पंकज महाराज चरणावर. मयूर महाराज कुठे आहेत? तरी चुकलंय माझं, आहे की नाही. पंकज महाराज अगदी गोड सुंदर पखावा ज्यांनी वाजवला. शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद तुमच्या दोघांच्या बोटांमध्ये आहे. माऊली तुम्हाला असंच वृद्धिंगत करू माऊलींच्या प्रार्थना करते. अगदी गोड सुंदर असणारी व्यक्तिमत्व आहेत. त्याचबरोबर हरिभक्त परायण सागर महाराज, अगदी गोड सुंदर, ज्यांनी पहिली चाल सुद्धा अगदी गोड सामर्थ्याने गायली. चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. अगदी गोड सुंदर कंठ ज्यांनी परमात्माने समर्पित केला. त्याचबरोबर हरिभक्त परायण राकेश महाराज, चरणावर साष्टांग दंडवत राकेश महाराजांच्या. अगदी गोड सुंदर गायन ज्यांचे. त्याचबरोबर हरिभक्त परायण किरण महाराज, त्याचबरोबर हरिभक्त परायण नरेंद्र महाराज, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. तुम्ही सगळे वृद्धिंगत असणारी मंडळी कीर्तनाला एवढ्या बहुसंख्येने उपस्थित राहिलात. माऊली महाराज माऊली परिवार, काय गोड सुंदर नाव दिलं तो. अख्खं विश्व ज्या माऊलींचा परिवार आहे त्यांना तुम्ही नाव दिलं माऊली परिवार आहे, हे नाव देणं सुद्धा भाग्याचंच आहे दादा. त्याच्यामुळे विश्वमाऊलींचं नाव असलेला हा परिवार चरणावर साष्टांग दंडवत या सगळ्यांच्या. एवढ्या वृद्धिंगत असणारी ही मंडळी एवढ्या अगदीकपणे इथं उभी राहिली. चरणावर साष्टांग दंडवत. चोपदार दादा असतील, दोन्ही चोपदार दादांचे मनस्वी आभार. विनेकरी आई असतील, ताई असतील, सगळ्यांचे मनस्वी आभार. उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. माऊली साऊंड सुरपाट, अगदी गोड सुंदर कीर्तनाला समर्पक असणारा आवाज सिस्टीमनी देणं. खरं सांगते, परिपूर्ण कीर्तन हे सिस्टीमवर अवेलेबल असतं, कारण तुम्हाला सिस्टीम जर व्यवस्थित नाही लावता आली, सगळं डिपेंड त्याच्यावरच आहे. जर ते व्यवस्थित असेल तर कीर्तन गोड होतं. अगदी कीर्तनाला समर्पक असणारा आवाज तुम्ही दिला, खरंच तुमचे मनस्वी आभार. माऊली तुम्हाला असंच वृद्धिंगत करो. तुम्ही नाव माऊलींचं दिलं ते करणारच आहेत वृद्धिंगत तुम्हाला, बरं का. त्याच्यामुळं आणि तुमची सिस्टीम कीर्तनालाच लागो महाराज. तुमचे मनस्वी आभार. अगदी सामर्थ्याने तुम्ही गोड आवाज दिलात. त्याचबरोबर सगळी मंडळी, तुम्ही हे कॅमेरावाले दादा वगैरे सगळी, या लेन्समुळे आम्ही हां कैवल्य साम्राज्य यूट्यूब चॅनल इथे कीर्तन झालं आहे. खरंच या चॅनल्समुळे किंवा या यूट्यूबमुळे नाही म्हणलं तरी आमच्या प्रसिद्धीत यांचा वाटा आहे, कारण यांच्या लेन्समुळे आम्ही महाराष्ट्रापर्यंत पोहोचलो. आणि बिचारे कॅमेरावाल्याचं इतकं अवघड असतं, हे अख्ख्या महाराष्ट्राचं फोटो काढतं पण ह्याचंच फोटो कुठं घरात नसतो महाराज. ते जगाचं काढतं ना, याचं काढ कोणीच नसतं महाराज. ते क्या मेरा सब तेरा. त्याच्यामुळे हे सगळे कॅमेरेवाले खरं गोड असतात, यांच्यामुळं आम्ही प्रसिद्धीपर्यंत पोहोचतो. मनस्वी आभार यांचे सुद्धा. सगळ्यात महत्त्वाचं, एवढ्या थंडीचं तुम्ही आलात. तुम्ही नाही आले तर आम्ही काय केलं असतं. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. वारकरी संप्रदायाची तुरा खांद्यावर सामर्थ्याने पेरवणारे वैष्णव आहात तुम्ही. तुम्हा वैष्णवांमुळेच हा वारकरी संप्रदाय वृद्धिंगत आहे, वैभवशाली आहे. आणि तुमच्याकडूनच आमच्याकडे आलेली ही पालखी आहे. माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने मोठी असणारी माणसं तुम्ही, पण अगदीकपणे माझ्या सेवेला बसलात. तुमच्या या मनाच्या मोठेपणाला माझा साष्टांग दंडवत आहे, माझा शतशः प्रणाम आहे. माझ्याकडनं काही चुकलं असेल क्षमा. सगळ्या माय माऊल्या, सगळे वडीलधारी मंडळी, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. सगळे टाळकरी, हे लहान लहान लेकरं या वयात इथं उभं आहेत. हेमंत महाराजांच्या संस्थेतील
अगदी सुंदर हे स्वतःच्या ज्ञानाची पालखी यांच्याकडं सुपूर्त करतायत. हे या वयात तिथं उभं आहेत ना, यांच्या संकटात पंढरीचा बाप यांच्या मागं उभा असतो. ह्यांना काळजी दोन करायची मिनिटं गरज उठू नसते. नका, सर्वांनी विनंती, बसा खाली. दोन सगळ्यांच्या मिनिटं. मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. सगळी सेवा परमात्म्यासाठी समर्पित. पुन्हा एकदा भामरे कुटुंबाचे मनस्वी आभार आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. ज्ञानेश्वरा माऊली. म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पूर्वया गेली पूर्वया गेली आणि पूर्वया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पूर्वया गेली. तुम्ही काय केलंय दिसून नाही राहिलं तुम्हाला, हे की नाही? आता या म्हाताऱ्या बायका निसत्या दारात बसून. आजकालच्या काय पोरी आहेत का? यांना काय लाज आहेत का? आमच्या जमान्यात नव्हतं माय असं. आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं. हिला काय झळ आहे, सगळं आयत्त भेटलं आणि करती काय मिसरी चुळती. आता हिच्या मिसरीनं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा, हातभर वास येतो त्या मिसरी लावणाऱ्या म्हातारीचा. आणि तसल्या तोंडानं नातवाचं मचामच मुख घेते. काय वाटत असेल त्या नातवाच्या जीवाला? बिचाऱ्याला बोलता येत नाही. ती मनातल्या मनात म्हणत असेल मला मोठा होऊ दे मग सगळं सांगतो तुला कसं असतं ते. नसतं रे. आपल्या घरात परमार्थ पाहिजे, नाही तर काय कुठून येणार सांगा बरं लेकरांकडे. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं माय. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार असतात. तुम्ही कराल तर लेकरं करत असतात. हेच आहे. माझी माय ज्ञानेश्वरी वाचायची म्हणून आम्हाला वाटलं की काहीतरी आहे त्याच्यात, आपण वाचलं पाहिजे. माझा बाप काकडा करायचा म्हणून वाटायचं काहीतरी आहे काकड्यात, आपण केलं पाहिजे. विनंती आहे माझी. धन्य माता पिता. अंगी अनुताप हरी नामे, अंगी अनुताप हरी नामे, अंगी अनुताप हरी नामे, अंगी अनुताप हरी नामे. धन्य त्याचा माता, धन्य त्याचा माता, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरी नामे, हरी नामे. धन्य त्याचा बाप, धन्य त्याचा बाप, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरी नामे, अंगी अनुताप हरी नामे, हरी नामे. मायबापच शुद्ध बीजापोटी फळे हे मान्यच करावं लागेल. माऊली म्हणतात तसेची वाट न पाहता पैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञनं वरावं. वर म्हणजे कृपा, आशीर्वाद, कृपांकित करावं. याच्यासाठी कुळ पवित्र असावं, घरात परमार्थ असावा, ज्ञानेश्वरी गाथा असावी. अरे गळ्यातल्या माळेसारखी श्रीमंती नाही, कपाळाच्या गंधासारखा स्वाभिमान नाही, दारातल्या तुळशीसारखं पावित्र्य नाही, मुखातल्या नामासारखं सुख नाही आणि जगाच्या बापावर विश्वास असणं याच्यासारखं आयुष्यात दुसरं समाधान नाही. हे ज्याला मिळालं तो श्रीमंतच आहे दादा. विपदो विपदो नेव संपदो न च संपदा, विपदा विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो धनवान आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. आणि ज्याला हे जमलं ते जर त्याला जमलं आणि ते जर त्याला कळतंय तर ते त्याला कळतंय त्याचं कारण आहे धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता तयाची. कोडी आई का जो असीना तयका. धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता तयाची. आपुली आहे नावाचे लगता, माता पिता तयाची, माता पिता तयाची. आम्ही काय म्हणतो आता झालं बघा. आता नाही बाबा मायबाप आमचे परमार्थ करत नव्हते, आमच्या पदरात नाही पडला, पण मग याचा अर्थ आमचं संपलं का? नाही.
तुम्हालाही सात्विक होता येतं. इथून पुढे चालू करा. मागे झालं ते आता तरी पुढे नका करू नाश. पण आता कसं करायचं कळणार कसं? गीता भागवत ग्रंथपदरात घ्या. कुरुक्षेत्रामध्ये सामर्थ्याने धर्म शिकवताना सांगितलेला ग्रंथ गीता म्हणून तिचा उच्चार तुकोबारायांनी सामर्थ्याने केला. परीक्षित राजा शोकाचार्यांनी मोक्षासाठी सांगितलेला भागवत म्हणून त्याचा उच्चार केला. आणि नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असणारी भक्ती कुठली? श्रवण. सगळ्यात श्रेष्ठ श्रवण भक्ती आहे. अहो ऐकणारा करणाऱ्यापेक्षा कधीतरी सामर्थ्यवंत श्रेष्ठ असतो. कारण तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. खूप ताकद आहे तुमच्यात दादा, खूप. तुम्हालाच कळली हा फक्त. एवढं कळलं ना, अखंड विठोबाचं चिंतन करता आलं ना देवा, आमच्यासारखे सामर्थ्यवंत आम्हीच. कारण देवाच्या नामात जी ताकद आहे ना, अहो नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी देखील ऐकिला मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष. नाम करला नाही कोण ऐसा द्यावा निवडून, ऐसा द्यावा निवडून, ऐसा द्यावा निवडून. धरताच रे तुम्ही. तुम्हाला नामच हा, पण देवाचं नाम प्रेमानं भजनात नशा आहे. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसुनी. तो काय तुमच्या भजनाचा फायदा नाही बघा. तुम्ही भजनालाही वारी करता. 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव असलं भजन जमत नाही. हा, असलं भजन नाही. तुम्ही सगळं म्हणा. तुम्ही देवीची गाणी म्हणा, गणपतीची म्हणा, पण शिस्तीत म्हणा. अहो देवीची म्हणतायत ना, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली, माझी रेणुका माऊली, रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली. काही गोड लागत नाही. आणि जरी चचोळीला सोन्याचं लावते गोड म्हणा. लख पडेला हा प्रकाश दिवट्या आषाढीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. माळ कमळाची गाठली ग, आगडोळ्यात गाठली ग, कुंकवाचा भरून मळवट भागवाडीला. लख पडेला प्रकाश दिवट्या आषाढीचा, असंही भजन करा, चालतं बरं का. गणपतीचे म्हणायचे आहेत ना, सुंदर म्हणा. गणपती राया पडते मी पाया, काय मागू मागन रे, काय मागू मागन रे देवा, काय मागू मागन रे. तुझ्या भक्तीचा तुझ्या शक्तीचा आशीर्वाद राहू दे रे. हेच माझं सांगन रे देवा, हेच माझं मागन रे. टिम 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 मारे धम्माचं ढमढल वाज, घरी वाजालं राजाचं राजगण राजा, घरी वाजालं. सनीचा सूर्य कसा वाऱ्याने धरला, ढगांचा ढोल घुमू लागला, पिलीचा ताशा कसा कडकड कडाडला. पाऊस फुलांचा बरशाव स्वागताला, पाऊस फुलांचा बरशाव स्वागताला. आला 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 माझा गणराज आला, आला 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 माझा गणपतीचा महादेवाचा, गणपतीचा महादेवाचा. गणपती 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 सारे देव गणेशाला पूजती. पार्वतीच्या वाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या कातड्यात माळा. ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज तारारा झाला रे गणपती महाराजांचा. ताशाचा आवाज तारारा झाला रे गणपती महाराज. माझ्या गणांना घुंगार हरवला, गौरीला गावला, माझ्या गणांना घुंगार हरवला, गौरीला गावला. एका वर्ष
येईल माहेरी यायला गौरी गणपतीच्या सणाला गाडी डोंगराची येईल यायला गाडी डोंगराची येईल यायला गौरी गणपतीच्या सणाला चालतं पण तुम्हाला हे गोड लागत नाही दादा. तुम्हाला असली भजनं तुम्हाला दुसऱ्या गवळणी लागतात. तुमच्या गवळणी लय खतरनाक आहेत. तुझ्यासाठी गेले वनात. तुम्हाला असलं गोड लागतं. तुम्हाला चांगलं कुठलं लागतंय. अरे भजना इतका आनंद कशातली. प्रेमाने भजन करता आले ना. लेकरांची सेवा केली सतुआई. लेकरांची सेवा केली सतुआई. कसं पावलं फेडू कसं होऊ बुटनाई. तुझ्या उपकारा जगी तोट नाही. ओवाळील जीव माझा सावळी विठाई विठ्ठला. माया बाबा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काहीच नाही एवढंच आहे. करा की भजन. पाऊले चालती म्हणा. पाऊले चालती राहिलेले दोन चार. येत असेल तर म्हणायला लाजू नका. आणि अख्ख्या संसारात एवढं येत नसेल तर जरा कळलं त्याला कळलं सर. पाऊली चालती दुखी संसाराची. अरे बोल. दुखी संसाराची. वा. पाऊली चालती पाऊली चालती प्रेमाने. हरी बोल. ये ओ विठ्ठले माझे माऊली. ये ओ विठ्ठले माझे माऊली. हरी बोल. ये ओ विठ्ठले माझी माऊली. हरी बोल. ये ओ विठ्ठले माझी माऊली. निजळा बनी करत निजळा बनी करत मुली वाट मी पाहे. देवा वाट मी पाहे. ये ओ विठ्ठले माझी माऊली. ये ओ विठ्ठले माझी माऊली. आगे ओ विठ्ठले माझे माऊली. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला. विचार करा. 2 मिनिटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल, ज्याचं आयुष्य भजनात गेलं तो किती आनंदी असेल. काय जगाचा बाप कौतुक करत असेल. मने वाचा करणी जयाची या भजनी देवाची या वाहनी. ते शरीर जातीय क्षणी देवची झाले. माऊली म्हणले तो माणूस राहतच नाही तयाचा हरिक. जगाचा बापाचं सामर्थ्य मिळतं त्याला. इतकी भजनात ताकद आहे. अहो इंद्रदेवांनी अमृत घ्यावं. दारात नारद मुनी चाललेले. नारद मुनी इंद्रदेवाच्या तोंडाकडे पाहावं. काय झालं नाराज दिसताय. अहो काय पुण्य कमी पडतं देव जाणे. काय चुकलं इंद्र लोकात देव जाणे. पण अमृत जरा कमी गोड लागतंय.
आपल्या भाषेत पानचट लागते. अमृत जरा कमी गोड लागतं. याचा गोडवा कसा वाढवायचा? काही नाही म्हणे, कार्तिकी एकादशीला चला पंढरपूर. आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला चला. त्या वाळवंटात संतांच्या मेळ्याची पंगत बसते. त्यांच्या पंक्तीला जाऊन ते अमृत ठेवा. अमृताचे ताट घेऊन आले इंद्र, सुरवरी गरजती जय जयकारे. चोखियांच्या घरी शुद्ध झाले अमृत, एका जनार्दनी मात काय सांगू. नाथ बाबा वर्णन करतात, काय कौतुक करू. निस्त पुंडलिक वरदे हरी विठ्ठल म्हणावं आणि आगोड अमृत गोड व्हावं. अमृताला ही गोड करायची ताकद जर विठ्ठलाच्या नामात आहे तर आपलं आयुष्य गोड व्हायचं काय राहणार आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदती. फक्त अखंड चिंतन सर्व सुख ल्यालो, आनंदे निर्भर. इतकं सुख आहे ना इथे, तुम्ही कल्पना करू शकत नाही. पण तुमचा विषय असा आहे की तुम्ही आहेतच कल्पनेत. तुमची कल्पनाच आहे, तुमच्याकडे सुख नाहीये. संकल्पे सृष्टी घडी, सवीची विकल्पोनी मोडी. मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. तुम्ही एका मिनिटात राजा होता आणि एका मिनिटात तुमचं राजा होणंही खरं नाही, रंक होणंही तुमचं सगळी कल्पना. तुमचं म्हणजे कसं आहे ना दादा, ते किरडू जरी कापडाचे परी लहरिया येता होती असाचे. किरडू माहिती ना, किरडू किरडू. आता तुम्हा सापाला किरडू म्हणतात, जनावर म्हणतात तुमच्याकडे, आहे की नाही? आमच्याकडे हा अजूनही जुनी माणसं जनावर किरडू. आता हे साप नाग हे आताची भाषा झाली, मूळ भाषा. आता कापड जरी हल्ला तरी आपल्याला काय वाटतं? कारण आपला विश्वास नाही देवावर. हा विषय वेगळीकडे. अर्थात आपल्याला दुःख सुद्धा सुखाचं वाटतं, सुख सुद्धा दुःखाचं वाटतं. आपण सत्याला असत्य ना असत्याला सत्य करणारी माणसं आहेत दादा. म्हणून विनंती आहे, तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य घातलिया भय. आणि इथे सत्य एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे. माझा खरे आणि साचे गोड विठोबाचे. याच्या पलीकडे तुमच्याकडे खरंही काही नाही आणि सत्यही काही नाही. सत्य एकच आहे, देव माझा हीच माझी. आणि देवाला माझं करण्यासाठी गीता भागवत कधी तिशवण अखंड विठोबाचे.